एकदा सगळ्यांनी म्हणा राधे राधे, थोडस मोठ्याने म्हणा राधे राधे, अजून एकदा म्हणा राधे राधे। कामांस्तु वासुदेवांशो दग्ध प्रागरुद्रमन्युना देहोपपत्तये भूयस्तमेव प्रतिपद्यत। परमंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वंशा कल्पतरू तडित ज्योत विनंदित पितांबरधारी बालकृष्णलालची प्रतिबंधन मूर्ती असणारी श्रीमद भागवत कथा पुण्याने पावन असणार आपलं हे बलवंड गाव अर्थात बलवन गाव अर्थात बलेन गाव अर्थात एवढंच। आणि या गावामध्ये संपन्न होणारी संगीतमय दिव्य श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा अर्थात संगीतमय भागवत भक्ती महोत्सव। आणि आज या कथेचा कितवा दिवस? 7वा शेवटना दिन। सकाळपासून डोकाले ताण राहावा हो म्हणजे डोकाले ताण है ना। तो ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने हे भागवताचं सुंदरचं आयोजन आहे ते पिताश्री कैलासवासी जयदेव भाईदास बागुल तथा मातोश्री कैलासवासी देवकाबाई जयदेव बागुल हे दोघंही पुण्यात्मा आणि या पुण्यात्माच्या पुण्यस्मरणानिमित्ताने त्यांचे सुपुत्र ज्यांनी सुंदर असं भागवताचं आयोजन केलं ते असणारे श्री ज्ञानेश्वर जयदेव बागुल, श्री प्रवीण जयदेव बागुल, समस्त बागुल परिवार आणि ज्यांच्यामुळे मला आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग प्राप्त झाला। यदा कदाचित त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला नसता, कारण की प्रवीण दादा ज्ञानेश्वर दादा मला काही ओळखत नव्हते, पण जे सतत कथेमध्ये असतात जास्त करून आणि ज्यांनी अनेक वेळा कथा श्रवण केली आहे त्यांचा पूर्णतः माझ्यावर विश्वास आणि त्यांच्या विश्वासाला पात्र ठरावं त्यासाठी मी केलेला पूर्ण प्रयत्न आणि ज्यांच्यामुळे आपल्या सगळ्यांचा दर्शनाचा योग प्राप्त झाला असे असणारे आपल्या सगळ्यांचे लाडके परमस्नेही हरिभक्तीपरायण आदरणीय केशव महाराज लांडगे सोनगिरकर आणि महाराजांच्या मार्गदर्शनाने हा भक्ती महोत्सव अतिशय आनंदाने पार पडतोय आणि आजचा हा 7वा दिवस म्हणजे अंतिम पुष्प। आणि या कथेमध्ये आपल्या सगळ्यांची सुंदर अशी उपस्थिती अजून बाकी धीरे धीरे बाकी ना इराणावरती भेटतील 9:30 वाजेपर्यंत, शेवटली गाडी 9:45 वाजेपर्यंत येतील हळूहळू। त्यात आज कथेमध्ये भेट देण्यासाठी आलेले आमचे परमस्नेही कलमाडीकर आमचे दीपक दादा हे सुद्धा 4था दिनपासून बिडू करतात, पण ते आज शेवटी पोहोचले त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। शेतका चालना घ्या हा शेत मी भागवत कथा करत नव्हतो तेव्हापासूनचे आमचे संबंध आहेत, खूप गोड व्यक्तिमत्व आहे, ते आज भेट द्यायला आले म्हणून व्यासपीठावरून त्यांचे आभार। तसेच वैज्ञानिक वाटत बाकी नंतर देखील एकदा सगळ्यांनी म्हणा राधे राधे। काल हनुमान चालीसा कोणाकोणाच्या राहिल्या, आज आलेल्या आज तर मोठा गठ्ठा आहे, पाऊसला बी नेला ना देखा एवढा मोठा आहे। फक्त शो म्हणून नाहीये बरं, हे न्यायचं घरी आणि पूजेच्या देवघरामध्ये नाही ठेवायचं बरं, संडासना बाथरूमवर नाही तर मग आपलं असं पोतासवर असं कुठे द्यावं। हे खूप पवित्र ग्रंथ आहे, दिसायला छोटे इच्छू छोटा दिकास पण कसा डंग मारा तशा पद्धतीने हे जरी छोटे असले आणि आपल्या मुलांना रोज संध्याकाळी वाचायला लावा। या हनुमान चालीसेची खूप मोठी ताकद आहे। अष्टसिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपति के दासा भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम। तुमचा कधी भी जीव घाबरला ना तुम्ही हनुमान चालीसा म्हणायची,
कितला का मोठा प्रेत होईना येवच नाही तुम्हाला, कितला का मोठा भुतडा होईना येणार नाही तुमच्या. तर हे आहे आणि आज कथेचा शेवटचा दिवस आहे. खरं म्हणजे माझा फार मोठा नाविलाज आहे, कारण की उद्या मला लगेच भंडारा जिल्ह्यामध्ये पवनी तालुक्यामध्ये अड्याड गावाला उद्यापासूनच कथा आहे. म्हणजे लगेच मला सकाळी पाणी बी बदली जाईल, खाणं बी बदली जाईल, बोलणं बी बदली जाईल. म्हणून मला आज रात्री जावं लागणार आहे. म्हणून जास्त कथा लांबवणार नाही, जेवढं लवकर आवडता येईल. तुम्ही झोपी जायच्या आत मला रातभर रेल्वे मग बस नाही, म्हणून मला माझा विचार करावा लागेल. आणि ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने ही भागवताची कथा ठेवली आहे, मातोश्रींचं बघा इतकं सुंदर योग या कथेमध्ये घडून आला ना. खरं म्हणजे ज्या दिवशी कथा प्रारंभ झाली त्या दिवशी आपला हिंदू नववर्ष होता. म्हणजे काय होता? गुढीपाडवा, ही पहिली गोष्ट. दुसरी, त्याच दिन देव गाव माऊना म्हणजे मारुतीराय त्याच दिवशी काय आले? गावामध्ये आले. भगवान शंकरही आले. म्हणजे किती सुंदर योग. आणि बरोबर 5व्या दिवशी आईसाहेबांचं पुण्यस्मरण आपल्याला सापडलं. आणि आज 7वा दिवस आहे आणि आज पिताजींचं पुण्यस्मरण झालं. आणि त्यांना जाऊन जवळजवळ या इहलोकातून 25 वर्ष झाले. 25 वर्ष त्या पिताश्रींना पूर्ण झालेले आहेत. आणि यदा कदाचित 25 वर्षापूर्वी त्यांचं देहावसान झालं, पण कुठेतरी काहीतरी त्यांची इच्छा पूर्ण राहिली असेल आणि ती आज ते तृप्त होतील. त्यांची आज पूर्णतः पूर्ण झाली हे समजायला काही हरकत नाहीये. कारण की आपल्या सगळ्या लोकांचं मिळालेलं प्रेम, मिळालेला प्रतिसाद. नाही तर प्रवीण दादा नेहमी मला म्हणायचे, महाराज कसं होईल, आपण तर करतोय, तुम्हाला तर बोलवतोय, तुम्हाला समजलं लोक बसणार नाहीत. मग मला त्या गोष्टीची वाईट. मी त्यांना एकच सांगितलं, माझ्या देवावर पूर्ण भरोसा आहे, माझ्या राधाराणीवर, माझ्या ठाकूरजीवर, नर्मदा मैयावर मला पूर्ण भरोसा आहे. तुम्ही काळजी नका करू, तुम्ही मनापासून करा. जे काही गोष्टी कराल ना मनापासून करा. आणि मी ही कथा मनापासूनच करेल. टलाट हिंगण बेट असं करणार, असं करतही नाही. जे भागवताला अनुसरू नये ते तुम्हाला माहिती आहे. मी कथेच्या माध्यमातून ते विनोद असो ते काहीही असो, श्लोक सोडून मी भागवत कथा कधीही करत नाही. ते माझ्या स्वभावातही नाही. तर शुद्धता, पूर्ण शुद्धतेने कथा करण्याचा प्रयत्न आणि भगवंतालाच ते करून घ्यायचं. त्या दुग्ध शर्करा योग. म्हणजे जे ब्राह्मण दादा कधी भेटत नाही असे ब्राह्मण दादाही आपल्या कथेला भेटले आणि त्यांनी 7 दिवस संहितेचं पारायण केलं. भागवताची संहितेचं पारायण म्हणजे पितरांची पूर्ण तृप्ती. कारण की या कथेमध्ये बऱ्याच कथा सुटून जातात माझ्या काय कोणताही कथाकारांनी सुटून जातात, काही वेळेचा अभाव असतो. पण भागवत संहितेमध्ये पूर्ण कथा येतात. पूर्ण कथा म्हणजे पूर्ण उद्धार. सगळं भगवत कृपेने सगळं व्यवस्थित घडून आलेलं आहे. त्याबद्दल काही काळजी करायचं कारण नाही. फक्त एक छोटीशी घटना आज घडली, त्याबद्दल बी काही वाईट मानायचं कारण नाही. ते होणारी गोष्ट असते. ज्या वेळेला पालखी जात होती विठ्ठल मंदिरामध्ये, त्यावेळेला त्याचा जो खालचा प्लायवूड होता तो पूर्णतः खराब असल्यामुळे ते खालून गळून गेला आणि भागवतजी खाली आले. फक्त एवढं झालं, दुसरं काही झालं नाही. पण त्याच्याने काही वाईट मानायचंही कारण नाही. आणि ते पाहिल्याबरोबर प्रवीण दादांनी मला सांगितलं की महाराज मी पालखीला नवीन व्यवस्थित प्लायवूड काय करून माझ्यातर्फे बसवून देईल, तर ते बसवून देणार आहेत. म्हणून त्यांचेही खूप खूप आभार आहेत. आणि थोडंसं भगवत कृपेने मला आज प्रसाद बी मिळाला. चांगलाच मोठा डेम बी जाईल, टेम्पो ठोकाय घ्या, काही नाही, आनंद आहे. त्याही गोष्टीचा आनंद असावा, काही हरकत नाही. तर काही सूचना आहेत अजून महत्वाच्या, पण थोडं लोक येऊ देऊ, कारण की लोक आल्यानंतर द्यायला बरं आहे ना. अजून अर्ध गाव तर झोपेले ते अजूनही धीरे धीरे मग ते वापवा. एकदा सगळ्यांनी म्हणा राधे 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 राधे. काल भागवतामध्ये आपण विवाह संपन्न केला. विवाह मीन्स लग्न. लग्न म्हणजे मॅरेज. काल कोणाचं लग्न झालं? त्या गावाने पोरी होत्या 2, तेच ना नाही बरं. शेतीच का फक्त त्या कालदिन पुरत्या म्हणत्या आहेत ना. ठीक. हा तुम्हीच होत्यात का? कालदिन तर बळत्या न्याऱ्या काय मेकअपचा कमाल म्हणजे. ठीक आहे, काय सांगत हो तुम्ही? मी काय भरतनाट्यम करा ना. एकदा सगळ्यांनी म्हणा राधे राधे राधे.
काल विवाह संपन्न झाला, लग्न झालं. कोणाचं झालं? भगवान श्रीकृष्णाचं आणि कोणाचं झालं? राधे नाही रे, रुक्मिणी मातेचं. बघा महाराज, हेच आपल्या कथेचं चीज आहे. या लहान लहान लेकरांच्या मुखामध्ये राधे राधेचं नाव येत आहे, भगवंताचं नाव येत आहे. याच्यापेक्षा काय पलीकडे, याच्या पलीकडे काय पाहिजे? महाराज, लोक म्हणतात कथा कीर्तन भागवत केल्याने काय फायदा होतो. मी म्हणतो काय फायदा हो नको हो, पण तुमचे मुलं तुम्हाला मायबाप म्हणून तरी भविष्यामध्ये वागवतील, प्रेम देतील, तुमचा सांभाळ करतील. याच्या पलीकडे काय फायदा पाहिजे? अजून कथेचा काय पाहिजे? कीर्तनाचा फायदा? हा, ते चांगले माणसं होतील आणि ते सगळं होतील, ते जाऊ द्या. मायबापाला मायबाप म्हणतील आणि सांभाळतील, हेच भरपूर या कलियुगामध्ये. म्हणून या गोष्टींची नितांत गरज आहे. ज्यांचं वय झालंय ना, ते बिघडणार बी नाहीत आणि सुधारणार बी. त्या जसं आहे तसाच राहतील. पण ही जी नवीन पिढी आहेत ना, माझे हे लहान लहान लेकरं, हे माझ्या पोरी, ज्या गावामध्ये जातील त्या गावामध्ये आतापासून भागवत ऐकलं असेल तर त्या गावात सांगतील, काही समजा काही कार्यक्रम होत नसेल तर सांगतील, आमना गावले एवढं मोठं भागवत होईल, एवढा मोठा सप्ताह गावले काहीच होत नाही. आणि समजा होतही असेल आणि भागवत व्यवस्थित ऐकलं असेल ध्यान देऊन, आणि समजा महाराजांचं काही चुकलं त्यात सांगतील, महाराज आम्ही तर असं ऐकलं होतं, तुम्ही तर हाच सुटी घ्या, तुम्हाला हाच घ्या पाहिजे. आणि ह्याच मुली ज्या वेळेला आई होतील तर मुलांना योग्य संस्कार देतील, योग्य दिशा दाखवतील, योग्य माझा समाज घडेल, योग्य माझा देश घडेल. त्यासाठी या लहान लेकरांना या गोष्टीची नितांत गरज आहे. कथेच्या माध्यमातून का मध्ये मध्ये मी विनोद करतो? त्याचं कारण नुसतं औषध दिलं ना तर ते कडू जातं. मग औषधाबरोबर थोडंसं त्याच्यामध्ये दूध म्हणा किंवा थोडं पाण्यामध्ये मिसळून दिलं ना तर ते घ्यायला थोडंसं काय होतं, हलकं होतं. कालच थोडासा कठीण विषय मांडायला गेलो, बराच झाडे असं कंडू कंडू करत काल दे. एकदा सगळ्यांनी म्हणा राधे राधे. भगवान परमात्माचं लग्न झालं रुक्मिणी मातेसोबत. आणि असे भगवान परमात्माचे एकूण किती विवाह झाले होते? 16,108. आणि त्या 16,108 विवाहांची कथा आपल्याला थोडक्यात आज पाहायची. भगवान परमात्माचं लग्न झालं आणि भगवान परमात्माना मुलगाही झाला. त्याचं नाव ठेवलं प्रद्युम्न. प्रद्युम्न नुकता जन्मालाच आला होता. त्यावेळेला शंभरासुर नावाच्या राक्षसाने त्याचं अपहरण केलं. अपहरण मीन्स किडनॅप केलं आणि त्याला समुद्रामध्ये फेकून दिलं. का समुद्रामध्ये फेकलं? त्याचं कारण त्या जरासंधाने ब्रह्मदेवाला सांगितलं की मला अमर व्हायचंय. ब्रह्मदेवाने सांगितलं की मी अमर नाही तर तुला कुठून अमर करू, पण तुझं मरण कशाने मी तुला सांगू शकतो. म्हणजे सांगा. त्याला सांगितलं की द्वापर युगामध्ये कृष्ण जन्म होईल आणि कृष्णाच्या पोटी प्रद्युम्न येतील आणि ते तुझा काय करतील, संहार करतील. आणि म्हणून भगवान परमात्माला मुलगा झाल्याबरोबर त्यांनी काय केलं, समुद्रामध्ये फेकून दिला. पण लक्षात ठेवा, जर भगवान परमात्माला वाचवायचं असेल ना तर अख्ख्या जगाने जरी मारण्याचा प्रयत्न केला तरी तो मरत नाही. आणि समजा भगवान परमात्माने मारायचं ठरवलं ना, अख्ख्या जगाने प्रयत्न केला तरी तो जगू शकत नाही. लक्षात ठेवा, आपण भाग्यवान आहोत. कोरोना सारख्या लहरीतून आपण बाहेर आलो. नाही तर काही लोकांचे 15-15, 20-20 लाख रुपये गेले, पैसाही गेला आणि प्राणही राहिला नाही. महाराज, फार बिकट आणि वाईट अवस्था होती. जाऊ द्या, ते सांगायला मला वेळ नाही, ते सांगणंही उचित नाहीये. त्या शंभरासुराने त्या प्रद्युम्नाला फेकलं आणि प्रद्युम्नाला एका मासोळीने गिळंकृत केलं. दुसऱ्या क्षणाला एका कोळ्याने त्या मासोळीला पकडलं आणि थोड्या वेळातच त्या जरासंधाच्या समोरच उपस्थित केली ती मासोळी. महाराज बघा, इतकी मासोळी मिळाली तुम्हाला, सप्रेम भेट. ते म्हटलं वाह, आज तर चांगला योग आहे, आज माझा शत्रूही मारला गेला, आज तर एन्जॉय करायचा दिवस आहे, पार्टी करनी चाहिए. आज पाठवलं किचन रूम मध्ये. त्या आचार्याने मासोळीला कापलं, त्याच्यातून तो बालक जिवंत निघाला. आणि त्या बालकाला राजा समोर उपस्थित करावा असं त्याला वाटलं. त्याच्या हाताखाली मायावती नावाची दासी सेवा करत होती. म्हटली मी एकटी आहे, मला पती नाही, मुलबाळ नाही, काही नाही, मी याचा सांभाळ करेल. म्हटले काही हरकत नाही. तिला तो मुलगा दिला आणि तिने त्याचा सांभाळ केला. आणि वेळ कमी असल्यामुळे तो तरुण झाला, मोठा झाला. त्याला सर्व प्रकारच्या विद्याही मिळाल्या.
सर्व युद्धशास्त्रामध्ये तो प्रवीण झाला. पण प्रकार असा झाला, तो तरुण झाला, दिसायला अतिशय सुंदर दिसायला लागला. आणि तिने ज्या स्त्रीने आईसारखा सांभाळ केला होता ना, तिच्या वागण्यामध्ये, बिहेवियर मध्ये फरक झाला. आणि मग त्यावेळेला त्यांनी प्रश्न केला, तमाहम भगवान काष्णी मातस्ते मतिरन्यथा मातृभाव मतिक्रम्य वर्तते कामिनी यथा. प्रश्न केला, माझ्या आईसारखं सांभाळ करणारी तू वर्तते कामिनी यथा, बायको सारखं वर्तन करते, हे तुझा स्वभावामध्ये झालेला बदल मला काही सहन होत नाही. तू असं का वागते, माझं काय चुकलं? त्यावेळेला ती म्हटली, अहो मी बायको सारखं वागत नाही, मी ऑलरेडी बायकोच आहे. म्हणजे तू वेडी झाली का? तू माझा लहानपणापासून सांभाळ केला, तू माझी बायको कसं काय होशील? त्यावेळेला तिने सांगितलं, तुम्हाला आठवत नाही का, कामांस्तु वासुदेवांश दग्धत्राग रुद्रमन्युना देहोपपत्तये भूयस तमेव प्रतपद्यत तमेव प्रतपद्यत. तिने सांगितलं, तुम्ही मागच्या जन्मामध्ये कामदेव होते आणि भगवान शंकराच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये तुम्हाला काम निर्माण करायचं कार्य देवतांनी सोपवलं. भगवान शंकर तपश्चर्येमध्ये लीन होते आणि तुम्ही काम बाण चालवायला लागले आणि भगवान शंकर रुष्ट झाले. आणि रुष्ट झाल्याबरोबर तिसरा डोळा त्यांनी उघडला. तिसरा डोळा उघडल्याबरोबर तुम्ही भस्मसात झाले, भस्म झाले. मी भगवान शंकराची क्षमा मागितली. भगवान शंकराने तुम्हाला वरदान दिला की पुढचा तुझा याचा जन्म होईल, तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या पोटी, आणि तुम्ही तेच आहात. आणि तुमचं काय झालंय, भवान नारायण सूतः संवरेणारुतो गृहा अहम तेधिका पत्नी रती कामो भवान प्रभू. ते म्हणते, तुम्ही विष्णू भगवान परमात्माचे अंश असणारे श्री कृष्ण त्यांचे पुत्र आहात आणि संबरासुराने तुमचं अपहरण केलं आणि मी तुमची पत्नी आहे, माझं नाव रती आहे. सगळा वृत्तांत समजला. आणि त्यावेळेला त्या प्रद्युम्नाने जरासंधाचं काय केलं, वध केला आणि आपल्या पत्नीला घेऊन, रतीला घेऊन ते द्वारकेमध्ये आले. आता या गोष्टीला 16 वर्षे निघून गेले. किती वर्ष? 16 वर्ष. आणि 16 वर्षामध्ये ज्या वेळेला प्रद्युम्न गेला त्यावेळेला भगवान परमात्माचं एकच लग्न झालं होतं. आणि तदनंतर भगवान परमात्माचे 16,107 लग्न झाले, 7 विवाह झाले. तर कोणासोबत कसं कसं लग्न झालं याचा थोडक्यात विचार करू आपण. जास्त वेळ नाही आपल्याजवळ, थोडं शॉर्ट मध्ये. दादा पायात काही आहे का? कोणाच्या नाही ना? एकदा सगळ्यांनी म्हणा, राधे राधे. मी का सांगतो, आपल्याकडून दोष घडू नये म्हणून सांगतो. माझं काही नाही, माझा अपमान नाही, यशवंतचा अपमान नाही होत, भगवंतचा अपमान होतो म्हणून सांगतो, दुसरं काय. मी काय सांगतो तुम्ही कथा. भगवान परमात्माचा दुसरा विवाह झाला. कोणासोबत? जांबवती सोबत. जांबवती कोण होती माहिती का तुम्हाला? जांबवताची पुत्री. जांबवंत कोण होते माहिती का तुम्हाला? तुम्ही रामायण पाहिलं का सगळ्यांनी टीव्हीवर? बडा छोटा भीमच देखतस का काय तुम्ही? छोटा भीम हे बाकीचे, माझ्या नवऱ्याची बायको, कधी मधी धार्मिक मालिका पण पाहायचं. रामायणामध्ये सगळ्यांना गायडन्स करणारी एक व्यक्तिमत्व आहे, मार्गदर्शन करणार, ते आहे जांबवंतजी. आणि जांबवंत हे अस्वल जातीमध्ये जन्माला आलेले. अस्वल माहिती का तुम्हाला? अस्वल त्याला काय म्हणतात अजून? रिसडी. अजून काय म्हणतात हिंदीमध्ये? भालू. अजून काय म्हणतात? रीच. अजून काय म्हणतात? बस एवढंच मालिका. समजलं नाही तुम्हाला? काही टायानी तुम्हाला लक्षात आलं का? अस्वल. हा, तुम्हीच हुशार आहेत मग, ते जास्त हुशार आहेत. ते अस्वल जातीमध्ये जन्म. अस्वल तुम्ही पाहिलं असेल, अस्वल असा प्राणी आहे, त्याच्या एका अंगावर एकही केस नसतो, असा तो प्राणी अस्वल. बरोबर आहे ना? नाही
म्हणजे मी कथाकार आहे, मी खोटं सांगतो? हा म्हणा नाही. महाराज केसाळ प्राणी, त्याच्या संपूर्ण अंगावर केस असतात. विचार करा, भालू, रीछ, अस्वल, त्याची मुलगी कशी असेल हो? कोण असेल? अस्वलीन असेल ना. आणि भगवान परमात्माला अस्वलीन सोबत विवाह करावा लागला, अस्वलीन सोबत. त्याचं कारण असं, भगवान परमात्माच्या नगरीमध्ये एक सत्राजित नावाचा एक धनवान ग्रस्त राहतो, श्रीमंत. आणि त्याच्याजवळ सेमंतक नावाची मणी होती. अशी मणी होती, सेमंतक तिचं नाव. आणि त्या मणीचा प्रभाव असा की रोज त्याची पूजा केल्यानंतर पहाटे लवकर उठायचं, त्याची पूजा करायची. आणि त्या मण्यावर सूर्यप्रकाशाची पहिली किरण पडल्याबरोबर त्या मण्यातून 8 भार सोनं निघायचं. किती भार? किती भार? 8 भार. 8 भार म्हणजे किती ग्राम? 10 ग्राम का? नाही नाही, नंतर विचार करू त्या गोष्टीचा आपण. पण एवढं सोनं निघायचं. विचार करा, असा मणी जर आपल्याला मिळाला तर कोण वावरेस माझा, कोण डोका रोज पूजा करत बसा. हेच सोनं, हे सोनं, नाकमा, कानमा, तोंडमा, नाही तोंडमा नाही, जिथे जिथे असेल मस्त पैकी एकदम सोनं त्याच्याजवळ होतं. आणि माणसाचा एक स्वभाव आहे, माणसाला जे मिळालं ना, माणूस ते शो ऑफ करतो, दाखवण्याचा प्रयत्न करतो. जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत मनाला बरं वाटत नाही, काही का असेल. समजा आमचे तरुण मंडळी बरेच आहेत, मला खूप आनंद होतो यांच्याकडे पाहून की चला, हे यांचं माध्यम काय असेल मला माहिती नाही, पण हे कथेला येऊन बसतात 3 तासापर्यंत वेळ देतात, ऐकतात. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पण पोरांनो, माझे मित्रमंडळींनो, समजा आपण मोबाईल घेतला 40,000चा, बरं का, जास्त घ्या का, कमी करू का थोडं? 25,000चा मोबाईल घेतला, बरोबर, बजेटमध्ये बसला ना, तर कमी करू अजून 15,000 जाऊ द्या. 15,000चा मोबाईल घेतला मस्तपैकी चांगल्या कंपनीचा आणि आपल्या मित्रांना दाखवला. आणि आपल्या मित्रांना जर असं म्हटलं 2 पैसा दिसत अजून चांगला येतात, खरं सांगा, वाईट वाटत नाही? चांगलं नाही वाटत. 15,000चा मोबाईल सुद्धा गोड वाटत नाही. माणसाला वाटतं की आपण जे केलंय, जे मिळवलंय, जे आहे ना, त्याचं कौतुक झालं पाहिजे, त्याचं कौतुक झालं. कोणालाही वाटतं. समजा एखादी माऊली असेल, ती नंदुरबारला गेली असेल, बरं का भगवानला, ती नंदुरबारला गेली असेल आणि नंदुरबारहून तिला मस्तपैकी चांगली साडी मिळाली असेल. आणि तिने विचार केला, मी कथेमध्ये जाईल, बडा दे का अशी समजायचं. पण नेमका प्रकार असा होतो, गाडी लवकर भेटत नाही आणि 9 वाजून जातात यायला. उद्या काल्याचं कीर्तन कोण पाहिल माझ्याकडे? आणि म्हणून ती माऊली काय करते, म्हणजे तुम्हाला गावलं नाही, बरं, दुसऱ्या गावची गोष्ट आहे. ती माऊली कथेमध्ये साडी नेसून येते, 9:30 वाजता येते, सगळी गर्दी झालेली असते, सगळ्यात माग असते. मागे कोण साडी देखी, म्हणून आखी गर्दी चेंदत चेंदत लाता मारत 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 पुढे. तरी कोणाचंही लक्ष तिच्याकडे नाही. तुम्हाला जेवढं पुढे होऊन तरी काही फायदा. मग ती असं कथा ऐकते, पण कथा ऐकण्यामध्ये काही आज तिचं मन लागत नाही. तिची एक इच्छा की कोणीतरी मी घेतलेल्या साडीला चांगलं म्हणावं. तिला चित लागत नाही ना, मग तो पदर आहे ना, इकडे तरी फेकी, इकडे तरी फेकी, इकडे तरी फेकी. ती बाजूली सरा का होतो ना, पदर कथा ऐकू देत नाही, तरी ती पुन्हा पुन्हा तिथं फेकते. आणि ज्या वेळेला ती शेजारची साडी होती, माय किती चांगली साडी, कुठून गेली, तेव्हा मनाला काय वाटतं? तोच बरं वाटत नाही, तोपर्यंत बरंही वाटत नाही. स्वभाव असतो आपला. आपण जी वस्तू आणली ती दुसऱ्यांनी पाहिली पाहिजे, त्याचं कौतुक केलं. त्या सत्राजिताने तो मणी गळ्यामध्ये धारण केला आणि द्वारकाधीशांच्या सभेमध्ये आला, भगवान श्रीकृष्णांच्या सभेमध्ये आला आणि भगवंताच्या समोर तोऱ्याने चालू लागला. भगवंताला ते लक्षात आलं, पण भगवान परमात्माने मग त्याला एक विनंती केली, एक रिक्वेस्ट केली की दादा, तुला एवढ्या सोन्याची काही गरज नाही ना, हा मणी तू काय कर, आपल्या राजकोषामध्ये जमा कर, त्याच्यातून जे काही सोनं येईल ना, आपल्या राज्याला त्याचा उपयोग होईल. तो म्हणे मी माझं सोनं देणार नाही, मी माझी मणी देणार नाही. असं सांगितल्यानंतर भगवान म्हटले, यथेच्छसी तथा करू, एज्युविश, तुला जसं पाहिजे तसं कर, माझं काही म्हणणं नाही. भगवान परमात्माने तो विषय तिथंच क्लोज केला. तदनंतर
काही दिवसाने त्याचा लहान भाऊ, त्याचं नाव प्रसेन, त्या प्रसेनने दादाला विनंती केली, दादा मला थोडस शिकारीसाठी बाहेर जायचंय, तो मणी मला देता का? ते म्हणले ठीक आहे, काही हरकत नाही, माझा भाऊ कधी काही मागत नाही. तो मणी दिला, पण सांगितलं काळजी घे हा. तो म्हणे काही नाही बाबा, दादा मी सकाळी जाईल, सकाळी जातो संध्याकाळी परत येतो. चालेल, काही हरकत नाही. तो गेला, पण प्रकार असा झाला, वनामध्ये गेला. वनामध्ये एका सिंहाच्या समोर गेला, कधी शिकार केली नाही. त्या सिंहाला पाहिलं, अचानक घाबरला. घाबरल्याबरोबर अंग थरकाप करायला लागलं आणि ते काही बाण चालवणार त्याच्या अगोदर सिंहाने त्याची काय केली, शिकार केली. त्याला तर भूक नव्हती, पण त्याच्या गळ्यामध्ये असणारा तो चकाकणारा मणी तो काढून घेतला त्या सिंहाने. मार्गाने जाऊ लागला. जात असताना जांबवंतला त्या सिंहाच्या हातातला तो मणी दिसला. जांबवंत म्हटले, माझ्या मुलीसाठी किती सुंदर राहील. सिंहाला सांगितलं, मला तो मणी देऊन टाक. तो म्हटला, मी देणार नाही. दोघांचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये सिंहाला मारलं, त्याला संपवलं आणि तो मणी घेऊन जांबवंतजी कुठे गेले, आपल्या घरी गेले, आपल्या गुहेमध्ये, आणि तो मणी जांबवतीला दिला. इकडं झालंय सगळं. इकडं 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, तो प्रसेन काही यायला तयार नाही. आणि मग त्या सत्राजिताने अंदाज लावला की ज्या अर्थी कृष्णाने काही दिवसापूर्वी मणी मागितला होता आणि ज्या अर्थी तो मणी परत आला नाही, त्या अर्थी याने माझ्या भावाला किडनॅप केलं असेल, कारागृहामध्ये ठेवलं असेल, तो मणी हिसकावून घेतला. पण राजा आहे, कसा विरोध करू मी? पण माणसाचा एक स्वभाव आहे, मनुष्य काही न विचार करता फक्त जे कानावर येतं, जे समजतं ना, ते अपप्रचार करायला सुरुवात करतो. मग त्यांनी अपप्रचार करायला सुरुवात केली. बघा, अरे कृष्ण बघा, तुम्ही म्हणता ना द्वारिकाधीश आहे, काही नाही बरं, माणसाचा स्वभाव जात नाही. त्याला लहानपणी माखन मिश्री चोरायची सवय होती. थोडासा मोठा झाला, गोपिकांचे वस्त्र चोरत होता, आणि आता तर राजा झाला म्हणून मणी चोरायला लागला. माझ्या जवळ असणारा मणी, तो मणी त्याने चोरला. आणि गावातले बरेच लोक असतात जे कच्च्या कानाचे असतात, त्यांनी ते ऐकलं. ते म्हटले, बरोबर आहे, माणसाचा स्वभाव काही जात. आधी होती दासी, पट्टराणी केले तिसी, तिचे हिंडणे राहीना, मूळ स्वभाव जाईना. एका राज्यामध्ये एक दासी होती, आणि ती दासी खूप चंचल होती. काम तर करायचीच, पण इथून तिथं उड्या मारत बसायची दिवसभर, माकडासारखी. दिसायला सुंदर होती, हो दिसायला सुंदर होती, आणि म्हणून राजाचं मन तिच्यावर बसलं आणि राजाने तिच्याशी लग्न केलं. ती दासी होती, पण राजाने लग्न केल्याबरोबर ती काय झाली, राणी झाली. आता दासी इकडे तिकडे टुनू उड्या मारायची, पण ही राणी झाली. आता राणीचं कसं, तो बी राणी, मी बी राणी, पाणी कोण आणि? राणीचा तोरा असतो, ती पाणी सुद्धा हातेवर येत नाही. ही राणी झाली, पण स्वभावाने काय होती, दासी होती. तिचा स्वभाव काही सुटे नाही, इकडं जाय तिकडं जाय, इकडं उड्या मार तिकडं उड्या मार. जरी ती राणी झाली, पण तिचं दास्यत्व काही गेलं नाही, तिचा स्वभाव काही गेला नाही. असतो ना काही काहींचा स्वभाव असतो. आपण ऐकलं असेल, एका मुलाचं लग्न जमत नाही. दिसायला चांगला होता, पैसेवाला होता, शिकलेला होता, सगळ्या गोष्टी व्यवस्थित, पण तो गेला मुलगी पाहायला की त्याचं लग्न मोडायचं, लग्न जमतच नव्हतं. एके दिवशी वडिलांनी सांगितलं की आता हे जे स्थळ आहे ना तुझ्यासाठी, ते फक्त शेवटचं लास्ट चान्स आहे तुला. जर हे जमलं तर तुझं नसीब, नाही तर भस्म लावायचं आणि हिमालयामध्ये निघायचं. म्हणा गरमारावानं नाही बाबा, तुम्ही सांगाल तसं म्हणे एक शब्दही बोलायचा नाही. नाही बोलणार बाबा, काही हरकत नाही. असंही लग्नानंतर काही बोलायला भेटत नाही, पहिलेपासून मी प्रॅक्टिस करून घेत, असं तो म्हटला. बरं, मी नाही म्हणणार काही. गेले, मुलगी पाहायला गेले. आता माझ्या जीवनातला हा प्रसंग असा आहे, मला माहितीच नाही कसं असतं, फक्त मी ऐकी सांगत. मुलगी पाहायला गेले, मुलगी आली. मग मुलीला ते विचारावं लागतं ना, तुझं नाव काय, किती शिक्षण झालं, काय काय बोंब पाडस, काय काय येतं तुला, सगळं ते विचारतात ना. पण पोऱ्या काही विचारे नाही. तो मुलीचा बाप पोऱ्याला नाही, तो नाही विचारत, मी विचारेल सगळं. कोण सांगायचा?
मुलाचा बाप विचारलं. तदनंतर मुलगी चहा घेऊन आली. मुलगी दिसायला सुंदर होती, त्याला मुलगीही आवडली होती आणि तिने चहा दिला. आणि चहा दिल्याबरोबर त्या मुलीला पाहण्याच्या नादामध्ये तो चहा बसीमध्ये ओतावा लागतो. आई काय तिने बांधाय ना नाही, त्यांनी सिद्धा कपले टोन लाया, तोंड लावलं त्या कपाला. आणि चहा कसा होता? थंडा, गरम होता. चहा गरम होता आणि तोंडाला चहा लागल्याबरोबर आता चटका लागेलवर माणूस काही शांत बसस का? तोही बोलून बोला, ओ बापले चहा काय गलमचे भो. काय बोलला तो? चहा काय गलमशे भो. म्हणजे तो कसा होता? बोबडा होता. मग पूर्ण बाप डोकालातला असं आहे का? त्यामुळं हा बोलत नव्हता का? पण बघा भगवंताची कृपा अशी, ती मुलगी समोरून बोलली, चहा गलमचे का? फुती फुती प्याना. म्हणजे मला काय सांगायचंय, स्वभाव, माणसाचा स्वभाव काही बदलत नाही. बघा बोलायला नाही सांगितलं तरी बोललं गेलं. त्याचं लग चांगला, किती बी बोबडी निघणी, दोन्हीच न लग्न लाई दिलं. पत्रिका नाही म्हणते का तुम्ही? एकदा सगळ्यांनी म्हणा राधे राधे. महाराज सगळे चर्चा करायला लागले. ही चर्चा भगवान परमात्माच्या कानावर आली आणि भगवान परमात्मा म्हणतात घेणं नाही देणं नाही. आपल्या भाषेत ना लेणं देणं कंदीलाई, अरे घेण्या देण्याचा संबंध नाही. आणि माझ्यावर असा आरोप आला. ब्राह्मणांना बोलवलं. ब्राह्मणांनी सांगितलं महाराज तुम्ही भाद्रपद महिन्यामध्ये चतुर्थीचा चंद्र पाहिला म्हणून तुमच्यावर तो आरोप आला. म्हणून भाद्रपद महिन्यामध्ये चतुर्थीचा चंद्र कधी पाहायचा? आपण कधीतरी चुकीने पाहतो, नजर चुकीने, आणि न केलेल्या गोष्टीचा आरोप आपल्यावर येतो. मग त्यावेळेला भगवान परमात्माने वनामध्ये जायचं ठरवलं. भगवान परमात्मा वनामध्येही गेले आणि पाहिलं तर प्रसेन मरून पडलेला आहे. काही अंतरावर तो सिंह मरून पडलेला आहे, पण त्या मण्याचा पत्ता नाही. अस्वलाच्या पायाचे ठसे दिसले आणि त्या ठसेच्या दिशेने भगवान परमात्मा निघाले. बऱ्याच अंतर गेल्यावर एक त्यांना गुफा दिसली. त्या गुफेमध्ये प्रवेश केला. बरेच आत गेल्यानंतर तिथे एक कन्या, एक मुलगी, ही जांबवती मण्यासोबत खेळत होती. मण्यासोबत खेळत होती. भगवान परमात्माने तो मणी ओळखला. म्हणजे हा तर तोच मणी हिच्याजवळ कसा आला? आणि भगवान परमात्माला त्या जांबवतीने पाहिलं, ती घाबरली आणि तेवढ्यामध्ये आरोळी दिली, बाबा बाबा मला वाचवा, बाबा बघा कोण आलंय, बाबा पटकन या. असं म्हटल्यानंतर जांबवंत तावाने धावून आला. आल्याबरोबर त्यांनी विचारलं नाही कुठून आले, काय आले, कशाला आले, का बरं आले, काही चहा पाणी नसतं, काहीच नाही. आल्याबरोबर भगवान परमात्माची काय धरली? मानगुट धरली आणि युद्ध करायला प्रारंभ केला. आता ते भगवान परमात्मा आहे. भगवान परमात्मा ही युद्ध करायला लागले आणि त्यांचं रात्रंदिवस युद्ध चालू आहे. आणि जवळजवळ 27 दिवसापर्यंत त्यांचं काय चाललेलं आहे? युद्ध. कोणी थांबण नावलेलं, खायत बिनी पेत बिनी, नुसतं मारामाऱ्या करत 27 दिवसापर्यंत. आणि 27 दिवसानंतर मग जांबवंत थकला. त्यांनी पराजय स्वीकारली. आणि पराजय स्वीकारल्यानंतर तो म्हटला, प्रभू मी तुम्हाला आत्ता ओळखलं, तुम्ही कोण आहे? तुम्ही सांग कोण आहे? तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रात. म्हणे मी राम नाही, मी कृष्ण आहे. प्रभू तुम्ही जे म्हणता ते योग्य आहे. अहो मागच्या जन्मामध्ये, मागच्या अवतारामध्ये ज्या वेळेला तुम्ही रावणासोबत युद्ध केलं, मीही तुमच्या सोबत, पण बघा मला कोणाशी युद्ध करायला मिळालं नाही. आणि माझी ती खुमखुमी, माझी ती इच्छा युद्ध करायची शिल्लक राहिली. तुम्ही सगळ्यांना सांगितलं की तुमची काय इच्छा असेल ते मागा. त्यावेळेला तुम्ही ज्याला जे हवं ते दिलं आणि मला विचारल्यानंतर मी सांगितलं की मला फक्त एक द्या, की मला रावणासोबत युद्ध करायचं होतं. पण जर रावणाला मी मारलं असतं तर तुमची कीर्ती, तुमचं यश झालं नसतं. म्हणून मी रावण तुमच्यासाठी शिल्लक केला, पण मला युद्ध करायची इच्छा शिल्लक राहिली. माझ्यासोबत तुम्ही युद्ध करा. राम म्हटले, अरे मी मर्यादा पुरुषोत्तम आहे. माझ्या पत्नी, माझी बायको, तिचा ज्याने अपहरण केला त्याला सुद्धा मी 3 वेळा चान्स दिले माघार घेण्याची. जर माझ्या शत्रूला मी 3 वेळा चान्स देतो, तुम्ही तर माझे परम मित्र आहात, तुमच्याशी मी विनाकारण युद्ध कसं करू? पण माझा पुढचा अवतार हा मर्यादा पुरुषोत्तम नाही, हा लीला पुरुषोत्तम असेल. आणि जे जे काही बाकी राहिलं असेल ना, ते सगळं मी पुढच्या अवतारामध्ये पाहणार आहे. तुमची युद्धाची इच्छा आहे ना, पुढच्या अवतारात पूर्ण करतो. आणि ह्या अवतारामध्ये भगवान परमात्माने त्यांच्याशी युद्ध केलंय आणि जांबवंतांनी पराजय स्वीकारली.
आणि तदनंतर मग विचारलं, प्रभू येण्याचं कारण काय? भगवान म्हटले, तुझ्या मुलीच्या हातामध्ये जो मणी आहे तो मणी मला पाहिजे. म्हणे का बरं? कारण की अशा पद्धतीने माझ्यावर आरोप आलाय. जोपर्यंत तो मणी देत नाही तोपर्यंत माझ्यावरचा आरोप पुसला जाणार नाही. ते म्हटले, भगवान माफ करा, तुम्ही मला जिंकलेलं आहे, माझ्या संपूर्ण संपत्तीवर तुमचा अधिकार आहे, पण माझी मुलगी स्वतंत्र आहे आणि तो मणी मी तिला दिलाय प्रेझेंट म्हणून, आणि दिलेली वस्तू पुन्हा घेता येत म्हणून त्या मण्यावर माझा अधिकार नाही. पण एक ऑप्शन आहे, ओनली वन, की आता माझी मुलगी उपवर म्हणजे लग्नाच्या वयाची आहे आणि मी तिच्यासाठी स्थळ शोधत फिरतोय आणि तुमच्यासारखा उत्तम चांगला सुंदर मुलगा शोधूनही सापडणार नाही. तर एक काम करा, माझ्या मुलीशी लग्न करा, हुंडा मनी लई जा, लग्न करून हुंड्यामध्ये मणी घेऊन जा, तुमनं बी काम होई जाईल, मना बी ताण मिटी जाईल. दुसरा काही पर्याय? ज्या वेळेला भगवान परमात्माने ते ओळखलं त्यावेळेला भगवान परमात्माने जांबवतीशी काय केला? विवाह केला. पण भगवान परमात्मा चतुरांचा शिरोमणी आहे आणि म्हणून भगवान परमात्माने एक युक्ती केली. भगवान परमात्माला माहिती होतं पत्नी किती का चांगली असे ना, पण तिला सवत कधीही सहन होत नाही. भगवान परमात्माने काही शिपायांजवळ निरोप पाठवला की भगवान परमात्मा दुसरी पत्नी घेऊन येत आहेत आणि जी पत्नी घेऊन येत आहेत ना ती इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे की तिच्यासारखी सुंदर पत्नी या जगामध्ये नाही. रुक्मिणीला कराडं, रुक्मिणीला टेन्शन आलं, जर ती एवढी सुंदर आहे तर भगवान परमात्मा माझ्याकडे पाहणार बी नाही. आणि सवती मत्सर जागा झाला आणि म्हणून रुक्मिणी मातेने शाप दिला की ती जर माझ्यापेक्षा सुंदर आहे तर मी तिला शाप देते की ती माझ्यासारखी सुंदर हो. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की ती सुंदर नव्हती, पण रुक्मिणी मातेच्या शापामुळे काय झाली? ती सुंदर झाली. आणि भगवान परमात्माचा दुसरा विवाह कोणासोबत झाला? मोदत चला बरं, कोणासोबत झाला? जांबवती सोबत दुसरा विवाह. तदनंतर राज्यामध्ये आले, सगळ्यांच्या समोर तो मणी परत केला आणि झालेली सगळी कथा सांगितली की कशा पद्धतीने काय घडलं. आणि मग ते लोक ते म्हणत होते ना, माणसाचा स्वभाव काही बदलत नाही. राजा होता पण आता पहिले चोरी करायचा आणि आता पण चोरी करत होता. तेच लोक म्हणायला लागले, आम्हाला तर फुल गॅरंटी होती कृष्ण असं करावं. या दोन तोंडना लोके तुका म्हणे जन दो तोंडी गांडूळ माहितीये का तुम्हाला? हे असं पण जातं आणि असं पण जातं. चित बी मेरी और पट बी मेरी. समाजामध्ये असे बरेच लोक आहे. म्हणून लक्षात घ्या, आपलं वागणं जर योग्य असेल, आपलं वागणं जर उचित असेल, लोकांचा विचार करू नका. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. स्वभाव आहे लोकांचा, कसंही वागा समाजामध्ये लोक नाव ठेवतील, कसंही वागा. एक मनुष्य असा होता गावामध्ये, तो कधी कोणासोबत ब्र शब्द सुद्धा बोलत नव्हता, कोणाला कधी वाईट बोलत नव्हता, सगळ्यांशी प्रेमाने वागायचा. त्याचा एक स्वभाव होता की रस्त्याने कोण माय मावली जाते, कोण काय जाते, कशाला वर नजर करून पाहायचं. म्हणून तो घरातून बाहेर निघाला की खाली नजर करून चालायचा, कधी कोणाला काही बोलत नव्हता. पण ते 2-4 लोक बसलेले असतात ना कुठं, कुचरवट्यावर, ते लोक चर्चा करायला, पा रे म्हणे, पा स्वतःला किती साधू समजतो. अरे जरा एवढा साधू आहे तर हिमालयात निघून जावं ना, गाव मा काबर राहा, खाली मान घालून चालतो, त्याला का मान सेदा खातात नाही, आम्हाला का शिंग फुटले, असं बोलायला लागले. अरे थोडस वर पाहावं माणसाने, माणुसकीमध्ये राहावं, थोडस समाजामध्ये राहतोय ना. हे शब्द त्याच्या कानावर गेले. त्यांनी विचार केला की बरोबर आहे, आपल्याला गावात राहायचंय, काही हरकत नाहीये. मग दुसऱ्या दिवसापासून तो वर पाहायला लागला, वर पाहून चालायला लागला, अशी वर मान करून चालायचा. त्याला वाटलं आता ते लोक मला चांगलं म्हणतील, ते लोक देख रे कितला अभिमानी, आवंदा कपाशी चांगली पिकेले दिले बघा, अभिमान झालाय त्याला, चांगला भाव भेटलाय त्याला, मा झालाय त्याला. म्हणजे बापरे, हे लोक असं म्हणताय. अरे थोडस आजूबाजूला पण पाहावं, आजूबाजूला पण माणसं असतात, नुसतं वर काय पाहतो. त्यांनी विचार केला, ठीक आहे, योग्य आहे, काही हरकत नाही. पुन्हा तो समोर पाहायचा, उजव्या बाजूला पाहायचा, डाव्या बाजूला पाहायचा, माग पाहायचा, वर पाहायचा, खाली, समोर, असं 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 सगळीकडे पाहत चालायचा. मग आता तरी चांगलं म्हणावं ना, पारे 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 पारे, किती चंचल नजर आहे याची,
एक ठिकाणी सुद्धा थांबत, कहां कहां देखता है, किधर किधर देखता है, देखने का ठिकाणा नाही, मुंडी हिलाते रहता है. पहा म्हणे कशी मान हलवतो, पहा म्हणे कुठं पाहतो, कुठे नजर आहे, याच्या नजरेत पाप आहे म्हणे. तो म्हटला बापरे कसं वागू मी. घरामध्ये गेला, राग आला, मला या लोकांचे थोबाडे पाहायचे नाही असा राग आला म्हणून 2 दाभण घेतले आणि स्वतःचे डोळे त्यांनी फोडून टाकले. असं नका करू, इथला त्रास नाही होईना त्याला. स्वतःचे डोळे त्यांनी फोडून टाकले की नाही म्हणे या लोकांचं तोंड पाहायचं. मग आता तरी त्या लोकांनी चांगलं म्हणावं ना. त्यांना कळालं, ते म्हणायला लागले बरोबर आहे. त्याच्या नजरेमध्ये इतकं पाप होतं, एक दिवस त्याचे डोळे फुटणारच होते. केलेल्या पापाचा भोग त्याला भोगावाच लागणार होता, म्हणून त्याचे डोळे गेले. बघा, त्या सज्जन माणसाने स्वतःचे डोळे गमावले, पण लोकांचं तोंड बंद करता आलं. लोकांचं तोंड आपण कधीही बंद करू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता ऐका वचन, तेजोनी या जन भक्ती करा. अरे लोकांच्या नादी लागू नका. लोकांनी देवादिकांना सोडलं नाही. देवादिकांची चूक काढायला लोक मागे पुढे पाहत नाही. आपण काय आहोत. रामचंद्र प्रभूंचा दोष काढला होता अयोध्यामध्ये एका माणसाने त्या काळामध्ये. आज तर कलियुग आहे, म्हणून चांगलं वागा आणि त्याच मार्गाने चला. लोकांचा विचार करू नका, लोक नाव ठेवतीलच. आणि हे कलियुग आहे. वाकड्या झाडाच्या कोणी नादी लागत नाही, पण सरळ झाड दिसलं की लोक कापल्याशिवाय राहत नाही. एक म्हण आहे, नंगे से खुदा भी डरता है. लक्षात घ्या. म्हणून आपल्या आपल्या पद्धतीने चांगलं वागा. आणि जर कोणी नळला तर त्याला फोडला, अशी परिस्थिती ठेवा. का आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, आपण हिंदू आहोत. तुकाराम महाराज म्हणतात, नाही तरी देऊ कमरेची लंगोटी. जर एखादा कोणी निर्वस्त्र फिरत असेल, आमच्या जवळही कपडे नसतील ना, आम्ही आमची लंगोटी सोडून देऊ त्याला. जे बाबा तू तरी तुझं लज्जा रक्षण करून घे. जर एखादा नाठाळ आला तर त्याच्या डोक्यात आम्ही काठी घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वारकऱ्याचा टाळ जो असतो ना, तो फक्त वाजवण्यासाठी नसतो. वेळ प्रसंग आला ना तर नालायक माणसाच्या डोक्यात टाकण्यासाठी सुद्धा असतो. जो विना असतो ना, विनाला उलटा करा, त्याची काय होते, गदा होते. शास्त्र कधी शस्त्र होईल सांगता येत नाही. म्हणून माणसाजवळ शस्त्रही पाहिजे आणि शास्त्रही पाहिजे. आपले देवांचे फोटो घरामध्ये बघा, प्रत्येकाच्या हातामध्ये शस्त्र आहे. शास्त्रही पाहिजे आणि शस्त्रही पाहिजे. नाही तर आपली वृत्ती कशी आहे, शेजारच्या गल्लीमध्ये भांडण चालू असेल ना, आपले काय करणार, कोणता आपला गल्ली आहे, आपण गंमत पाहायला जातो. पण लक्षात घ्या, जे आज दुसऱ्यावर आलंय ते कधी आपल्यावर येईल सांगता येत नाही. आपल्यामध्ये एक दोष आहे, आपण कधीही एकत्र येत नाही. आपण धर्मामध्ये वाटले जातो, आपण समाजामध्ये वाटले जातो, आपण जातीमध्ये वाटले जातो आणि त्याचा फायदा दुसरे लोक घेतात. असतो माझा तो विषय नाही. पण भगवान परमात्मा आरोप लोकांनी केला. भगवान परमात्माने एवढ्या सभेमध्ये तो मणी त्या सत्राजिताला दिला आणि मग ते लोक म्हणायला लागले, हाच नालायक, यांनीच भगवंतावर आरोप लावलं. आणि मग लोक त्याला नावं ठेवू लागले. त्याला कोणी 4 चौघांमध्ये बसण्याची त्याची पात्रता राहिली नाही. आणि त्यावेळेला एक दिवशी तो भगवान श्रीकृष्णांजवळ गेला आणि भगवंताला सांगितलं की देवा, तुम्हाला एक प्रार्थना आहे. म्हणे काय, तुम्ही मला क्षमा करा. म्हणे झालं ते झालं, मी तुम्हाला क्षमा केलंय. म्हणे तसं नाही, लोक मला नाव ठेवतातच. मी कुठेही गेलो होतो, माझ्याकडून झाली चूक, पण लोक मला नावं ठेवतात. मग काय करू म्हणे मी आता. तुम्ही एक काम करा, माझी एक मुलगी आहे, तिचं नाव आहे सत्यभामा, तिच्याशी तुम्ही लग्न करा. मी होईल तुमचा सासरा, तुमचा मिळेल मला आसरा आणि लोक मला नाव ठेवणार नाही. विनंती केली आणि त्यांनी विनंती केल्यामुळे मग भगवान परमात्मानी सत्यभामेसोबत लग्न केलं. किती लग्न झाले मोजेरानात का, कितला महिना झोप माहित का, 5? सांग बरं, कोणत्या कोणत्या होत्या? 3. बरोबर. कोणी मोजो, गुडघा दुखतस का भाऊ तू ना? 3 झाले. 4था विवाह भगवान परमात्माचा कुठे झाला. एके दिवशी भगवान परमात्मा हस्तिनापूरमध्ये, म्हणजे आताची दिल्ली, तिथं गेले आणि अर्जुनासोबत लांब कुठतरी फिरायला गेले वनामध्ये. आणि फिरत असताना यमुना नदीच्या किनारी एक सुंदर अशा स्त्रीला तपश्चर्या करताना पाहिलं. आणि मग अर्जुनाने प्रश्न केला
की तुम्ही का तपश्चर्या करताय? त्यावेळेला तिने सांगितलं, अहम देवस्य सवितुर दुहितां पतिमिच्छति विष्णुं वरेण्यवर्धः तप परममास्थितः. त्यावेळेला तिने सांगितलं, मला भगवान विष्णूंशी लग्न करायचंय, त्यासाठी मी तप करते. म्हणे लग्न करायचंय भगवान विष्णू. झालं तुमचं लग्न. भगवान विष्णूचे अवतार श्रीकृष्ण आहे आणि दोघांचा विवाह अर्जुनाने लावून दिला कालिंदी सोबत. किती लग्न झाले? 4 पाहुणे 10 जाऊ द्या. तर घाईमध्ये भगवान परमात्माचा 5वा विवाह मित्रवंदे सोबत झाला, 6वा विवाह भद्रे सोबत झाला, 7वा विवाह सत्या सोबत झाला, 8वा विवाह लक्ष्मणी सोबत झाला. किती झाले? 8. आणि हे भगवान परमात्माचे 8 मुख्य पट्टराणी आहेत. त्याला भगवद्गीतेमध्ये भूमिरापन लोवायु खम्मनुबुद्धिरेवच अहंकार इति यमे भिन्नार प्रकृती अष्टधा. हे अष्टधा प्रकृतीद्वारे भगवान परमात्मा सृष्टीची काय करतात? निर्मिती करतात. अष्टधा प्रकृती म्हणजे भगवान परमात्माच्या 8 पत्न्या. मग 16,100 काय? काही ठिकाणी वर्णन येतं 16,100 वेदातील ऋचा आहेत, श्रुती आहेत. काही ठिकाणी वर्णन येतं त्या जनकपुरीतील कन्या आहेत. काही ठिकाणी वर्णन येतं की ते दंडकारण्यातले साधू आहेत. साधू प्रकार असा झाला, ज्या वेळेला मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभू विश्वामित्रांसोबत अरण्यामध्ये गेले आणि अरण्यामध्ये गेल्यानंतर गौतम ऋषींच्या आश्रमाजवळून चालले होते आणि तिथे एक दगड होता आणि त्या दगडावर भगवान परमात्माची चरणाची माती उडाली आणि त्या दगडावर पडली आणि त्या परिणाम त्या दगडाची काय झाली? स्त्री झाली. त्या दगडातून स्त्री बाहेर आली आणि त्या काळातील सगळे ऋषीमुनी साधू संतांना कळालं की भगवान रामांचे माती ज्या दगडाला लागते त्याची काय होते? स्त्री होते. सगळ्या साधू लोकांनी ऋषी लोकांनी मिटिंग घेतली आणि ते म्हटले, आपलं सगळं अर्ध आयुष्य जप तप चिंतन मननामध्ये गेलं, आता नेमकं आपलं वय झालं, आता सकाळी उठून देवपूजा करावी का कुटियाचं सगळं आवरत बसावं कळत नाही, दुपारच्या वेळेपर्यंत पूजा पाठ करावी का स्वयंपाक करावा ते समजत नाही, पोटालाही लागतं आणि ध्यान चिंतनही करावं लागतं. दोन गोष्टी काही आपल्याकडून होत नाही. जर एखादा लाईफ पार्टनर राहिला असता तर किती बरं झालं असतं. त्यांनी पटकन आवरून घेतलं असतं, आपण ध्यान चिंतन मनन करायला मोकळे झालो असतो. पण आता आपलं अर्धवय झालं, आता आपल्याला कोणी देणार नाही, नोकरीवाला असणार टाया नाही, आपला कुठं नंबर लागणार आहे असा विचार केला. त्यातल्या त्यात आपण ऋषी आहोत, आपल्याला कोण देणार आहे? त्यापेक्षा असं कळालंय ना की भगवान राम आलेत आणि त्यांच्या चरणाची रज माती ज्या दगडाला लागते त्याच्यातून स्त्री निर्माण होते. तर मग किती सोपं आहे. आपण असं करू, एक एक दगड घेऊन जाऊ आणि भगवंताला सांगू, लावा बरं दगडले पाय लावा. आणि त्यांनी पाय लावल्याबरोबर त्याच्यातून एक एक काय होईल? स्त्री प्रकट होईल. त्याच्याशी लग्न करू. आणि फायदा असा आहे, तिला माय नसेल, तिला बाप नसेल, साला साली ना टेन्शन नाही, ती धमकी भी देणार नाही. मैं तो मायके चले जाओगे तुम देखते रहियो. काही भांडण झालं दे ऐका बरं, मी रजायला निघू जासू नाही, आई चढायला चांगली जासू असं धमकीही देणार नाही. याच्या 10व्याला जा, याच्या लग्नाला जा, याच्या बारशाला जा, तो पण डोक्याला ताण राहणार नाही. अरे तिचं माहेरच राहणार नाही, मग काही प्रश्न येतो. असं म्हणून ज्याला जशी पत्नी हवी तसं त्यांनी दगड घेतले. ज्याला असे सडपातळ पत्नी हवी त्यांनी बारीक दगड घेतला. ज्याला गोरी बायको पाहिजे त्यांनी पांढरा दगड घेतला. ज्याला जडी बायको पाहिजे त्यांनी मोठा दगड घेतला. ज्याला काळी बायको पाहिजे त्यांनी काळा. असा ज्याच्या त्याच्या पद्धतीने दगड चूज केले आणि ते दगड चूज केल्यानंतर निवडल्यानंतर भगवान परमात्मांसमोर गेले, रामचंद्रांच्या समोर. आणि रामचंद्रांचं ते स्वरूप पाहिलं. नीलांबुज श्यामल कोमलांगम सीता समारोपित वाम भागम पाणव महासायक चारु चापम नमामि रामम रघुवंशनाथम. त्या भगवान परमात्माचं ते स्वरूप पाहिलं महाराज. भगवान परमात्माचं इतकं सुंदर स्वरूप पाहिलं ना, सगळं देहभान विसरले. त्यांनी आतापर्यंत देवाला पाहिलं नव्हतं. आणि या जगामध्ये जर कोणी सुंदर असेल तो भगवान परमात्मा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी रूप पाहता लोचनी सुख झाले. त्या भगवान परमात्मासारखा सुंदर या जगामध्ये कोणी नाही. विचार करा, ज्या भगवान परमात्माने
सृष्टी बनवली. विचार करा ना, सूर्य ज्या वेळेला उगवतो किती सुंदर दिसतो महाराज. जे उठतात त्यांना माहिती सुंदर दिसतो. आणि सूर्य ज्या वेळेला मावळतो किती सुंदर दिसतो. सनराईज म्हणतात त्याला, किती सुंदर दिसतो. नाम तुम्हारा. ज्या वेळेला भगवान परमात्माने सृष्टी निर्माण केली, सृष्टीमध्ये जे काही प्राणी निर्माण केले, समजा एक छोटस आहे त्याला आपण म्हणतो फुलपाखरू, बटरफ्लाय म्हणतात त्याला. किती सुंदर दिसतो तो, पाहिले का तुम्ही? अतिशय सुंदर, इतकं नाजूक, खूपच सुंदर. तुम्ही सापाला पाहिलंय का? दुरून पहा बरं, दुरूनच सुंदर दिसतो. मस्त आखीवर रेखव त्याचं काय आहे, झोडे जशा चालली तो साप सुंदर आहे. वाघ सुंदर आहे. मोर पंख, मोर किती सुंदर आहे महाराज. नाचताना नाचरे मोर किती सुंदर दिसते. सुंदर, किती सुंदर सृष्टी भगवान परमात्माने. जाऊ द्या, या सगळ्यांचं जाऊ द्या, तुम्हाला आम्हाला भगवान परमात्माने निर्माण केलं, आपल्याला किती सुंदर बनवलं. खरे का नाही? भगवान आपल्या बॉडीचा विचार करा. सगळ्यात खाली भगवंतानी काय दिले? फाउंडेशनला काय दिले? पाय दिले. आणि त्याच्यावर काय दिले? हात दिले भगवंतानी. पाय चालण्यासाठी, हात मारामाऱ्या करण्यासाठी, त्यासाठी आहे का? मग कार्य करण्यासाठी, क्रिया करण्यासाठी. सपोज भगवान परमात्माने थोडस एक्सचेंज केलं, खाली हात बसवले आणि वर पाय बसवले, तर विचार करा काय आपली स्थिती होईल. हा, काय आपली स्थिती होईल. बरं जाऊ द्या, आपलं जे मुख आहे ना, तोंड, चेहरा, भगवान परमात्माने ही जी मान आहे, मानच्या वर हनवटी दिली, हनवटीच्या वर काय दिले? प्रत्येकाला होठ दिले. आणि होठाच्या मध्ये काय दिले? याला तोंड म्हणतात. 32 दात दिले. कशासाठी? काहींचे कमी जास्त झाले असतील, पण भगवंतांनी तेवढे दात दिलेले आहेत. कशासाठी? खाण्यासाठी, चावून खाण्यासाठी. काही लोक 2 मिनिटात जेवण करतात, ते खातच का गीतच तेसलेच माहिती, पण 2 मिनिटांमध्ये काही लोक जेवण करतात. मला आश्चर्य वाटतं. तर ते बारीक 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 चावण्यासाठी. बरं, ते चावून झाल्यानंतर भगवान परमात्माने तिथे एक JCB बसवलाय. ती अक्का कोण? जीभ खाल्लं की लगेच मजार म्हणा बट वडील चांगलं चांगलं वडच, चांगलं करा वड, ती JCB. ते तोंड भगवान परमात्माने दिलं. तोंडाच्या वर बरोबर भगवंतानी काय दिलंय? तपासा बरं, काय दिलंय? काय दिले तुमले? तोंडावर काय आहे? नाक. भगवान परमात्माने नाक दिलं. ते नाक इथं का बरं दिलं? याचं कारण आहे. कारण की श्वास घेण्यासाठी तर आहे, पण आमच्या माता भगिनी काटकसर करतात. रात्रीच्या राहिलेल्या वस्तू सकाळी गरम करून खातात. समजा बेसन असेल, गरम करून खायला लागले, पण ते अतिशय उन्हाळा आहे, उतरलेलं असेल, तोंडाला समजत नाही, पण तोंडाजवळ घास नेल्याबरोबर जे एक चेक पोस्ट असतं ना, ते म्हणतं माल खराब आहे, नो एंट्री, आतमध्ये जाऊ देऊ नका, असं सांगितलं. जाऊ द्या, बेसन वरती घ्या, फेका. आणि समजा हेच नाक आणि मानवर बसाडलेला जात होता, असं दखंड पडतो, ते तरी भागलं समजा. पण समजा सर्दी पडस झालं, सर्दी होती, तर ते नाक लवकर सापडतं नाही, कुठे गे. पण भगवान परमात्माने आपली शरीराची रचना तशी केली. तदनंतर भगवान परमात्माने नाकाचे वर काय दिले? 2 हेडलाइट. त्याला काय म्हणतो आपण? दिले तुमले काय दिले? डोळे. भगवंतानी डोळे दिले. ते डोळे इतके नाजूक अवयव आहेत, म्हणून भगवान परमात्माने नुसते डोळे नाही दिले, त्याला काय बसवलेलं आहे? त्याची सुरक्षाही केलेली आहे. त्याला 2 पापण्या दिल्या. काय दिल्या? 2 पापण्या. आणि त्याच्यामध्ये एक बटन बसवलं. दर सेकंदाला ते लुक 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 करत राहतात. बघा बरं, एकमेकाकडं प्रत्येकाच्या करतात ना. आणि समजा बाजूवालीना जर 5 मिनिटं लुक लुक व्हायना नाही समजले, ते जाता राहणार. प्रत्येकाच्या काय करतात? लुक 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 करत राहतात या पापण्या. आणि त्याच्यावर भगवंतानी छोटे छोटे केस दिले. का? त्याच्यामध्ये घाण जाऊ नये त्यासाठी. आणि पुन्हा भगवान परमात्माने बायपास नंदुरबार रोड तयार केला. म्हणजे हा रोड बॉर्डर, की घाम आला तर घाम डोळ्यामध्ये जाता कामा नये. समजा असा जरी आला तर डायरेक्ट गालावर पडेल, डोळ्यात जाणार नाही, आणि असा बायपास सुद्धा निघून जाईल. त्यासाठी भगवंतानी हे 2 बॉर्डर तयार केले. पण आमच्या मायांना ती बॉर्डर काही आवडत नाही. ते घडी घडी जाई कत्री येतेस त्या बॉर्डर. काय म्हणतात त्याला? काय म्हणता बेटा? बेआबरू.
जाऊ द्या चला. पण भगवान परमात्माने एवढी सुंदर शरीर बनवलं, एवढं सुंदर सृष्टी बनवली. विचार करा, ज्याने हे एवढं जग सुंदर बनवलं तो किती सुंदर असेल. नाम तुम्हारा तारणहारा, नाम तुम्हारा तारणहारा, नाम तुम्हारा तारणहारा, नाम तुम्हारा तारणहारा, अब तेरा दर्शन होगा, अब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. आज इसके रचना इतनी सुंदर हो, कितना ताड़ी भाई हाँ. वो कितना सुंदर होगा. श्री राधे. ताड़ी भाई, ताड़ी हाँ. भगवान परमात्माने भजनासाठी आपल्याला हात दिले, म्हणून ताली वाजवून जय हो. दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है. दीन दयाल दया के सागर, जग में नाम तुम्हारा है. तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है. आत्मनिधि को पाने हैं आत्मनिधि को पाने हैं तू, गीतों का सरगम होगा. जिसकी रचना इतने सुंदर हो, कितना सुंदर होगा, कितना सुंदर जय हो. होगा. श्री राधे. सुर नर मुनि जन जिन चरणों का निश दिन ध्यान लगाते हैं. और नर मुनि जन निज चरणों का निज दिन ध्यान लगाते हैं. जो भी तुम्हारे दर में आवे, मन वांछित फल पाता है. वो भी तुम्हारे दर में आए, मनवांछित फल पाते हैं. आत्मनिधि को पाने हैं आत्मनिधि को पाने हैं तो तेरा ही सहारा होगा. हाँ, तुम्हारा तारणहार, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. एकदा सगळ्यांनी म्हणा राधे राधे. या भगवान परमात्माने ही सृष्टी बनवली, तुम्हा आम्हाला बनवलं, तो किती सुंदर असेल. आणि म्हणून त्या भगवान परमात्माचं स्वरूप पाहिलं. त्यांना सांगायचं होतं आम्हाला या दगडाच्या स्त्रिया करून द्या, पण तोंडातून निघालं आम्हाला स्त्रिया करून घ्या. ऋषी होते पण राम प्रभूंचं स्वरूप पाहून म्हटले आम्हाला तुमच्या स्त्रिया, आम्हाला बायका करून घ्या. रामचंद्र प्रभू म्हटले मी मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही ऋषी आहात, तुमच्याशी कसं लग्न करू, पण पुढच्या जन्मामध्ये निश्चित तुमची इच्छा पूर्ण करेल. आणि तेच ऋषी पुढच्या जन्मामध्ये राजकुमारिका झाले आणि भौमासूर नावाच्या राक्षसाने त्यांचं अपहरण केलंय आणि त्यांना आपल्या प्राग ज्योतिषपूर नावाच्या राज्यामध्ये बंदिस्त केलंय. ते रात्रंदिवस भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करतायत आणि भगवान परमात्माने मग सबार्य गरुडारूढ प्राग ज्योतिषपुरम ययो, गरुडावर बसून भगवान परमात्मा त्यांचं रक्षण करण्यासाठी गेले. भौमासुराला मारलं आणि 16,100 कन्याचं रक्षण भगवंतांनी केलं. आणि भगवान परमात्माने सांगितलं की जा तुम्ही स्वतंत्र आहात, तुम्हाला जिथं जायचं तिथं जा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की प्रभू आम्ही गंगेसारख्या पवित्र आहोत, पण समाजातील एकही राजकुमार एकही मुलगा आमचा स्वीकार करणार. अशा परिस्थितीमध्ये आमच्याकडे 2 मार्ग आहेत. एक तर आम्ही जीव द्यावा
आत्महत्या करावी किंवा देह विक्रय करून आमचं जीवन व्यापन करावं, तिसरा पर्याय नाही. तर आम्ही तुम्हाला विनंती करतो, कमीत कमी दासी म्हणून का असेना तुम्ही तुमच्या राज्यामध्ये आम्हाला स्थान द्या. तोंडाने दासी म्हणताय, पण मनामध्ये काय आहे की आम्हाला तुमच्या पत्न्या करून घ्या. भगवान परमात्माने त्यांचं मनोगत ओळखलं आणि भगवान परमात्माने त्याच क्षणाला तेवढे रूप धारण करून त्यांच्याशी लग्न केलं आणि भगवान परमात्माच्या पत्न्यांची संख्या झाली 16,108. एवढ्या राण्यांची विवाद आपल्या मुलाला. दरिद्र असित मानवा, दरिद्री. बघा व्यवहारामध्ये असं आहे, पतीची असणारी पदवी पतीला लागते, पत्नीची पदवी पतीला लागत नाही. पतीची पदवी पत्नीला लागते. कसं व्यवहारामध्ये जर पाहायचं असलं, एखादे जर डॉक्टर असले तर डॉक्टरांच्या पत्नीला काय म्हणतात, काय म्हणतात, डॉक्टरीन बाई. तिने नका का गोळ्या खाता येणार तरी काय म्हणतात, डॉक्टरीन बाई. समजा एखादे शिक्षक असतील, मास्तर असतील, मास्तरच्या बाईला काय म्हणतात, मास्तरीन ताई. ती अंगठे बाजर का होईना तरी काय म्हणतात, मास्तरीन ताई. समजा एखादा वकील असेल तर त्याच्या